जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। मग तुम्ही नादा म्हणून त्यांना नादा नाही टाका ना, नाही तर त्यांच्या आईबापांना अटक करा। जोपर्यंत त्यांच्या आईबापांना अटक करत नाही ना तोपर्यंत पोरं सुधरत नाही। ती माझ्या पोराने चुकी केली ना, तुम्ही माझ्या पण पोराला टाका। आज किती लोकांना मारलंय, त्या ज्या माणसाला मारलंय ना त्याची 2 महिन्याची चाकू फेकून मारलेला दाखवू का तुम्हाला? चाकू फेकून मारलेला आहे। तुम्ही असा नादान बोलूच नका, नादान बोलू तुम्ही त्यांना हे करू नका। हे बघा तुम्ही, मी बघितलंय, मी भाजी विकते जातात, मी भाजी विकते, मी बघते अशा केसेस तिथं किती झाल्या केसेस होत्यात। 4-8 दिवस झालं की ठेवताय की लगेच तुम्ही सोडून देताय। तुम्ही बोलताय ना नादान आहे, नादानवाल्याला कसं कळतं मारहाणी करायची? त्यांच्याकडे हाताने कुठून आली? आई बापांनी पैसा पुरवल्याशिवाय तुम्ही पण सपोर्ट करता का? तुम्ही सपोर्ट करता का सांगा? मग तुम्ही का सोडून देता? का सोडून देता? तुम्ही नादांमध्ये त्यांना टाका। धाक उल्हासनगरमध्ये नशेखोर टोक्याने 7 ते 8 जणांवर धारधार शस्त्राने हल्ला करत अनेक गाड्यांची तोडफोड केली आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। आशयपाड्यात घडलेल्या या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून पोलिसांना घेराव घालत या नशेखोरांवर कारवाईची मागणी केली। उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील आशयपाड्यात मंगळवारी सायंकाळी 5:30 ते 6 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली। या ठिकाणी काही नशेखोर तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांवर हल्ला करत होते। अशा प्रकारे त्यांनी सुमारे 7 ते 8 जणांवर हल्ला केला। इतकंच नव्हे तर परिसरात उभ्या असलेल्या 20 ते 25 गाड्यांचीही त्यांनी तोडफोड केली। यानंतर या परिसरातील संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पोलिसांना घेराव घालत या नशेखोरांवर कारवाईची मागणी केली। आशयपाड्यात नशेखोर तरुणांचा धुडगूस वाढत चालला असून त्यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई करावी अशी मागणी या भागातल्या नागरिकांनी केली आहे। आम्ही 2 लेडीज आहे, 3 लेकरं आहेत। तुमचं काय नुकसान केलं ते सांगा। खिडकी फोडली, पोराला मारला, पोरावर हल्ला केला ना। ऐका साहेब, एवढ्याच्या पोरावर हल्ला, हे किती लाख बाळ आहे, या बाळाला मारायचं? तर आता हे म्हणजे पोलिसांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। इथं पोलीस प्रशासन आहे की नाही, आणि सर्वसामान्य लोकांनी जीव मुठीत धरून राहायचं। लहान लहान मुलं गुन्हेगारीकडे वळतायत, पोलीस काही करू शकत नाही। तीच मुलं येऊन इथं दहशत माजवत आहेत, नंग्या तलवारी कोयते घेऊन फिरतायत, लोकांना निरपराध लोकांना मारतायत, डोकी फुटतायत, गाड्यांचं नुकसान, घरांचं नुकसान होते। तरी पोलीस प्रशासनाला एक म्हणजे आता अक्षरशः या शासनाची लाज वाटायला लागली की ज्या पद्धतीनं कारभार चाललेला आहे। गुन्हेगार मुकाट, नशेखोर मुकाट आहेत आणि सर्वसामान्य लोक बरडले जात आहेत। कालच सुभाष टेकडीला असाच प्रकार झालेला आहे, इथं वारंवार होते। त्या खास करून इकडं म्हणजे मला वाटतं नशेखोरांचा अड्डा झालेला आहे आणि गुन्हेगारींचा अड्डा झालेला आहे। आता पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त कोळी साहेब यांनी सांगितलेलं आहे, मला स्थानिक पडवळ साहेब पण त्यांना वारंवार सांगितलेले, इथं लोक भरडली जात आहेत, अक्षरशः लोक तडफडत आहेत, चांगली लोक इथून सोडून जात आहेत। त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाची लढाई आज याच्यावर कठोर कारवाई केली नाही तर मी त्यांना हे दिलं की हा मोर्चा सगळा पोलीस स्टेशनवर आहे आणि आम्ही पोलीस स्टेशन इथं मारण्यापेक्षा पोलीस स्टेशनला येऊन थांबू आणि मग ते काय करतात ते बघतो। अशा प्रकारच्या सूचना विनंती त्यांना केलेली मी माझे हात जोडून पोलीस आयुक्तांना विनंती आहे की आपण या ठिकाणी लक्ष घाला आणि सर्वसामान्यांचं जीवन सुखकर करा। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।